नमस्कार प्रेक्षकांनो, आजच्या एपिसोडमध्ये इथे आता तेजस आणि मानसी दोघेजण शैलेंद्र दीक्षित यांना आपल्या घरी घेऊन आलेले असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे तेजस म्हणतो, बघा बघा आपल्या घरी कोण आले बघा. सगळेजण दाराकडे बघत असतात. तेव्हा इथे तेजस आणि मानसी म्हणतात, या ना या, आतमध्ये या. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता शैलेंद्र दीक्षित हे आता गेटमधून आतमध्ये येतात. तेव्हा प्रेक्षकांनो, शैलेंद्र दीक्षित यांना आता घरी बघितल्यानंतर इथे आता गायत्री आणि छाया या दोघींच्या पायाखालची जणू काही जमीनच सरकते. कारण शैलेंद्र दीक्षित हे आता जेलमधून सुटणार होते आणि त्यांनाच ती घरी घेऊन येणार होती आणि गायत्री सगळ्यांना सरप्राईज देणार होती. पण इथे प्रेक्षकांनो, गायत्रीने सरप्राईज देण्याच्या आधीच मानसी आणि तेजसने तिला सरप्राईज दिलेलं असतं. त्यामुळे इथे आता छाया आणि गायत्री दोघी खूपच जास्त घाबरलेल्या असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता शैलेंद्र दीक्षित सगळ्यांना नमस्कार नमस्कार असं म्हणतात. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की हे माझं कुटुंब आणि तुम्हाला सगळ्यांना मी आता माझ्या मामांची ओळख करून देते. हे माझे मामा शैलेंद्र. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसी म्हणत असते, मामा हे माझं कुटुंब, माझ्या कुटुंबाला भेटून तुम्हाला कसं वाटलं? तेव्हा मामा म्हणतात, खूप छान आहे तुझं कुटुंब. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता मानसीला आठवतं शैलेंद्र दीक्षित तिच्याबरोबर यायला तयार नसतात. ते म्हणत असतात की मी कुठेतरी दूर निघून जातो. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की काका, गायत्री वहिनी आहेत ना, त्यांच्या मनामध्ये प्रभू घराण्याविषयी खूपच जास्त राग आहे. तुम्ही बघितलात ना, त्यांना संपूर्ण प्रभू घराणं उद्ध्वस्त करायचं आहे. त्यांच्या मनामध्ये जो काही राग आहे, तिरस्कार आहे, तो आता तुम्हाला जर दूर करायचा असेल तर तुम्हाला आमच्याबरोबर घरी तर यावंच लागेल ना. प्लीज बाबा, नाही म्हणू नका. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता काका म्हणत असतात शैलेंद्र दीक्षित की काय करू देवा, तूच आता मार्ग दाखव, काय करावं मला खरंच काही कळत नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गणपती बाप्पाच्या डोक्यावरती जे काही फूल ठेवलेलं असतं ते फूल आता खाली पडतं आणि इथे देवाने जणू काही संकेतच दिलेला असतो की आता घरी जा म्हणून. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की ते बघा बाबा, तिकडे आता देवाने सुद्धा संकेत दिलेला आहे, देवाने कौल दिला आहे की तुम्ही जाऊ शकता म्हणून. तुम्ही जर घरी आलात तर तुम्हीच गायत्री वहिनींना सुधारू शकता. त्यांच्या मनामध्ये जी काही आता प्रभू लोकांसाठी द्वेषाची भावना आहे ना, ती तुम्ही बाजूला करू शकता, असं इकडे मानसी काकांना म्हणत असते. तेव्हा ती म्हणते, येत आहे ना बाबा आमच्याबरोबर? तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित म्हणतात की बाबा नाही, मामा, मी तुझा मामा म्हणून त्या घरामध्ये येणार, चालेल ना? तेव्हा दोघेही त्याच्याकडे आता बघायला लागतात. तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात की गायत्रीला सुधरवायचे असेल तर मी तुझा मामा म्हणून त्या घरामध्ये येईन, चालेल ना तुम्हाला? तेव्हा मानसी म्हणते, हो चालेल चालेल, काही हरकत नाही. तेव्हा इथे मामा आता सगळ्यांना भेटतात. तेव्हा इथे तात्यांना मात्र त्यांच्यावरती संशय आलेला असतो. तात्या म्हणत असतात की शैलेंद्र दीक्षित हे नाव कुठेतरी ऐकलंय, नेमकं कुठे ऐकलंय बघायला हवं. मनुताईच्या तोंडून कधीच तिच्या या मामाचं नाव ऐकलं नव्हतं. त्यानंतर प्रेक्षकांनो, छाया बघा किती घाबरली. छाया धावत पळत आपल्या बहिणीकडे येते, गायत्रीकडे, आणि ती म्हणते, ताई ताई, अगं बाबा. तेव्हा एवढ्यातच इथे गायत्री आता छायाला घट्ट पकडून ठेवते आणि म्हणते, काही बोलू नकोस. तिचा हात आता आपल्या हाताने घट्ट पकडून ठेवते. त्यानंतर प्रेक्षकांनो, छाया आता गप्प बसलेली असते. ती आपल्या वडिलांना इतकी घाबरत असते की त्यांच्याकडे ती बघतसुद्धा नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता गायत्री आपल्या वडिलांकडे बघत असते. गायत्री कितीही डेंजर असली तरीसुद्धा आपल्या वडिलांसाठी ती अशी झालेली असते. कारण आपले वडील जेव्हा जेलमध्ये गेले तेव्हा आपल्या वडिलांना जेलमध्ये घालवणाऱ्या लोकांना तिला धडा शिकवायचा असतो आणि त्यासाठी, फक्त त्यासाठी ती इथे प्रभूंच्या घरामध्ये सून म्हणून आलेली असते. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता काका म्हणत असतात की जा तुम्ही आता बाप्पाचा आशीर्वाद घ्या. तेव्हा इथे लगेचच शैलेंद्र दीक्षित म्हणतात, हो ना, आता तुम्हाला सगळ्यांना भेटलो, तुमचं दर्शन घेतलं, आता बाप्पाचंही दर्शन घेतो. खरंच म्हणजे खूपच छान आणि सुबक मूर्ती आहे आणि अंगण तर तुमचं त्याहून खूपच जास्त छान आहे. तिथेच तुम्ही इथे आता बाप्पाची प्रतिष्ठापना केलीस, खूपच जास्त उत्तम. तुमच्या अंगणाला सुद्धा तितकंच महत्त्व आहे जितकं तुमच्या घराला.
तेव्हा इथे प्रेक्षकांनो सुनंदा म्हणत असते, मानसी अगदी योग्य वेळेवरती आणि योग्य दिवशी मामांना तू घरी घेऊन आलेली आहेस. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तेजस म्हणत असतो की बरं चला, ते आपलं घर म्हणजे खुरावडा, तुम्ही म्हणताव ना खुरावडा, आम्ही आता सगळेजण आमच्या खुरावड्यामध्ये जातो. चला मामा तुम्हीही चला आमच्याबरोबर, तुम्हीसुद्धा आमच्याबरोबर दाटी वाटीत राहा. त्यानंतर प्रेक्षकांनो गायत्री म्हणत असते, नाही अजिबात नाही, ते तुमच्याबरोबर तिथे राहणार नाहीत. तेव्हा इथे आता मानसी म्हणत असते, गायत्री वहिनी अहो असं काय करताय, तुम्हीच म्हणालात ना की ती खोली तो खुरावडा राष्ट्रहितांच्या नावावर आहे म्हणून, मग आम्ही तिथे राहू ना आणि आमचे मामासुद्धा आमच्याबरोबर तिथे ॲडजस्ट करून राहतील. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, अजिबात नाही, हे बघा तुम्हा प्रभू घराण्यातील लोकांना सवय आहे ॲडजस्ट करायची, दाटीत वाटी राहायची. आता तूच म्हणालास ना तेजस, तुम्हालाच गर्दी होते म्हणून, मग आता एक काम कर, तुम्हाला गर्दी होते ना तर मग त्यांना इथे घरामध्ये राहू दे. आणि तसेही घर मोठं आहे आणि प्रभू घरामध्ये खूप रूम्स आहेत, सगळ्यांच्या वेगवेगळ्या खोल्या आहेत, तुम्हीसुद्धा एका रूममध्ये राहू शकता. तुम्ही प्रभूंचे पाहुणे आहात आणि इथे प्रभूंनी दरवेळेलाच पाहुण्यांचा व्यवस्थित पाहुणचार केला आहे, त्याच्यामुळे तुमचंसुद्धा आदरात इथे व्यवस्थित केलं जाईल. तेव्हा प्रेक्षकांनो इथे तात्या आलेले असतात. तात्या आता जुनी ट्रंक वगैरे काढतात, त्याच्यामध्ये जी काही कातरणं ठेवलेली असतात जुनी जुनी, ती कातरणं आता बघत असतात. तेव्हा तात्या म्हणत असतात की शैलेंद्र दीक्षित हे तर खूप मोठे बिल्डर होते आणि त्यांनी इथे खूप मोठा फ्रॉड केला होता आणि ही गोष्ट भास्कर प्रभू यांनी आपल्या पेपरमध्ये छापली होती आणि त्यामुळेच त्यांना शिक्षा झाली होती. पण शैलेंद्र दीक्षित हे मनुताईचे मामा आहेत, ही गोष्ट मनुताईने याआधी कधीच सांगितलेली नाही आहे. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तात्यांना आता शैलेंद्र दीक्षित यांच्याबद्दलचं सत्य समजलेलं असतं. त्यानंतर इथे मानसी म्हणत असते, चला मामा तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा गायत्री म्हणते, नाही अजिबात नाही, कशाला घेऊन जाताय तुम्ही त्यांना, हे बघा आता घर आहे ना एवढं मोठं आणि प्रभू घरामध्ये आलेले पाहुणे असे गर्दीमध्ये दाटीवाटीत राहतील का, काही गरज नाही आहे त्याची, त्यांना राहू दे, घरामध्ये राहू दे. आणि तुम्ही प्रभूंचे पाहुणे आहात म्हणजे तुम्ही माझेही पाहुणे झालात, मी पण तुमची व्यवस्थित काळजी घेईन. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता दिनेश म्हणत असतो, गायत्री अगं असं काय करतेस, ते म्हणतायत ना की ते ॲडजस्ट करतील म्हणून, मग तू का त्यांना आता आपल्या घरामध्ये घेतेस. तेव्हा इथे गायत्री म्हणत असते, दिनेश तुम्हाला ॲडजस्ट करायची सवय आहे म्हणून आलेल्या पाहुण्यांनासुद्धा ॲडजस्ट करायला लावणार का तुम्ही, हे बघा एवढं सगळं करायची काही गरज नाही आहे, ते राहतील ना व्यवस्थित, एका खोलीमध्ये राहतील, त्यांना तुमच्याबरोबर गर्दीमध्ये ठेवायची काहीच गरज नाही आहे. तेव्हा इथे आता शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात, अहो असं काय करताय तुम्ही, मी मानसीचा मामा आहे की नाही, मग मी मानसीचा मामा आहे तर माझ्यामुळे माझ्या कुटुंबातील लोकांना किंवा माझ्या मानसीच्या सासरच्या लोकांना काही त्रास झाला तर मला ते चालणार नाही आहे, काळजी करू नका. आणि तसंही मी तिचा मामा आहे ना, मग मी तिच्याकडे आलो आहे तर मी तिच्याकडेच राहणार नाही का, त्याच्यामुळे आता मी माझ्या भाचीबरोबरच राहणार, त्यांचं घर छोटं असलं तरीसुद्धा आम्ही ॲडजस्ट करू, मला काही अडचण होणार नाही आहे, नाहीतर अंगण आहे ना अंगणामध्ये मी झोपेन, अजिबात मला काही त्रास नाही होणार. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते की बरं ठीक आहे, चला मामा तुम्ही माझ्याबरोबर चला. तेव्हा प्रेक्षकांनो सुनंदा म्हणत असते, एक मिनिट, अगं गायत्री मगाशी तू म्हणाली होतीस ना की काहीतरी सरप्राईज देणार आहेस म्हणून, काय आहे ते सरप्राईज ते सुद्धा देऊन टाक. आणि मगाशी तू म्हणालीस की जोपर्यंत मानसी आणि तेजस येत नाही तोपर्यंत तू कुणालाही प्रसाद देणार नाही आहेस म्हणून, मोदक तू कुणालाच दिलेले नाही आहेस, तेव्हा एक काम कर, जे काही सरप्राईज आहे ते सुद्धा सांगून टाक आणि मोदकसुद्धा दे ना सगळ्यांना आता. तेव्हा प्रेक्षकांनो मानसी म्हणत असते, मावशी अहो असं काय करताय, आता अजून गायत्री वहिनी काय बरं सरप्राईज देणार असतील, आणि खरं सांगू का सरप्राईज तर खरं तर आम्ही त्यांना दिलं आहे, बरोबर की नाही गायत्री वहिनी, म्हणजे आता घरामध्ये आम्ही एक नवीन मेंबर घेऊन आलो आहे, माझे मामा आलेत अचानकपणे, एक नवीन व्यक्ती आले, तर मग गायत्री वहिनींना सरप्राईज दिल्यासारखं आहे ना, हो की नाही गायत्री वहिनी. बरं तुम्ही काय सरप्राईज देणार होतात ते जाऊ दे, तुम्ही मोदक बनवली आहेत ना नैवेद्यासाठी, प्रसाद म्हणून मोदक द्या बरं सगळ्यांना, आम्ही आल्याशिवाय कुणालाही देणार नाही असं म्हटलं होतात ना, मग द्या बरं सगळ्यांना मोदक द्या. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता गायत्रीने बनवलेले मोदक ती आता सगळ्यांना द्यायला जाते. गायत्री पूर्णपणे हादरलेली असते, तिचे वडील घरामध्ये आली आहेत आणि तिला कुणाला सांगायलाच नाही की ते तिचे वडील आहेत म्हणून.
त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणते, गायत्री वहिनी तुम्ही हे मोदक स्वतःच्या हाताने बनवलेत ना, मग पहिला मान तुमचा, धरा हा मोदक खा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी पहिला मोदक गायत्रीला देते. गायत्री तो मोदक खात असते. आपल्या वडिलांकडे बघूनच तिला खूप जास्त टेन्शन आलेलं असतं. त्यानंतर ती आता जाते, मावशीला मोदक देते, आभाला देते, छायाला देते, तेजसला देते, गीता, सूरज, त्याचबरोबर दिनेश आणि विनोद आणि इथे शैलेंद्र दीक्षित या सगळ्यांना आता मानसीने मोदक दिलेले असतात. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता शैलेंद्र दीक्षित म्हणत असतात की अरे वा, बाप्पाचं आजच आगमन झालं आहे आणि मी सुद्धा आजच आलो आहे, किती चांगला दिवस आहे ना माझ्या येण्याचा. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता विनोद मोदक खातो. विनोदला कधीपासूनच मोदक हवा असतो आणि तो बघा कसा खातोय, अगदी समाधान मिळाल्यासारखं खातोय. त्यानंतर इथे लगेचच विनोद म्हणतो, वा वहिनी वा, अहो किती छान मोदक बनवले आहेत तुम्ही, खरंच दीदी खूपच छान मोदक बनवले आहेत तुम्ही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे मानसी म्हणत असते, हो मग आमच्या गायत्री वहिनींच्या हाताला खूपच जास्त चव आहे. कुठलाही स्वयंपाक आधी तर त्या बनवत नाही, पण जेव्हा बनवतात तेव्हा उत्तम बनवतात, असं आता मानसी म्हणत असते. तेव्हा प्रेक्षकांनो तेजस म्हणत असतो की बरं चला चला मामा, चला तुम्ही थकला असाल ना. तेव्हा सूरज म्हणतो, नाहीतर काय, मगापासून आले आहेत ना, मगापासून उभेच आहात, पाय दुखले असतील तुमचे, चला बरं आतमध्ये चला, थोडा आराम करा म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे सगळेजण आता शैलेंद्र दीक्षित यांच्याबरोबर घरामध्ये जातात. तेव्हा इथे गायत्रीचा चेहरा बघा बघण्यासारखा झालेला आहे. जेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित म्हणतात की हे बघा मी माझ्या भाचीकडेच राहीन, कारण का मला आता छोट्या खोलीची सवय झाली इतकी वर्ष. तेव्हा इथे गायत्री म्हणते, म्हणूनच तुमच्यासाठी मोठी खोली सजवून ठेवली होती. त्यानंतर प्रेक्षकांनो शैलेंद्र दीक्षित आपल्या आता म्हणजे मानसीच्या खोलीमध्ये जातात तिकडे. तर इथे खूपच जास्त वाईट वाटतं गायत्रीला, एवढं मोठं घर असताना, त्यांच्यासाठी साफसफाई केलेली असतानासुद्धा माझे वडील आता माझ्याकडे आलेले नाही आहेत, ते त्या खुरावड्यामध्ये जाऊन राहत आहेत, ही गोष्ट आता गायत्रीला अजिबात मान्य नसते. त्यानंतर प्रेक्षकांनो इकडे आता तेजस आणि मानसी दोघेजण बोलत असतात. तेव्हा इथे तेजस म्हणत असतो की मला भीती वाटते, म्हणजे आपण जसं विचार केला आहे तशाच गोष्टी घडल्या तर ठीक आहे, जर यांनी अति काहीतरी शहाणपणा केला तर, किंवा अति काही प्लॅनिंग केलं तर उगाच हे प्रकरण आपल्या अंगाशी यायला नको, असं इथे तेजसचं म्हणणं असतं. त्यानंतर प्रेक्षकांनो इथे तात्या येतात आणि म्हणतात की सुनबाई, शैलेंद्र हे तुझे मामा आहेत, हे तू कधीच सांगितलं नाहीस. तेव्हा इथे मानसी म्हणत असते की हो, कारण ते दूरचे मामा आहेत ना म्हणून. तेव्हा इकडे त्यांचं नाव काय आहे असं विचारल्यानंतर मानसी म्हणते की शैलेंद्र. तेव्हा तात्या म्हणतात, शैलेंद्र दीक्षित ना. तेव्हा प्रेक्षकांनो स्वातंत्र्य सूर्य, प्रामाणिक व धाडसी पत्रकारितेच्या प्रयत्नांना यश, आणि त्यामध्ये इथे बिल्डर शैलेंद्र दीक्षित यांनी केलेल्या फ्रॉडमुळे त्यांच्याबद्दलची बातमी छापून आणत त्यांच्यामुळेच इथे शैलेंद्र दीक्षित यांना शिक्षा झालेली असते आणि त्याची कात्रणं इथे आता न्यूजपेपरची तात्याने कापून ठेवलेली असतात. तेव्हा इथे तात्या म्हणतात की शैलेंद्र दीक्षित ना, अगं ते खूप मोठे गुन्हेगार आहेत. माझ्या वडिलांमुळे भास्कर प्रभू यांनी छापलेल्या लेखामुळे त्यांना अरेस्ट झाली होती, त्यांना त्यांच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली होती आणि तू त्या गुन्हेगाराला आपल्या घरामध्ये आणून ठेवलेस. अगं आपल्यामुळेच त्याला शिक्षा भोगावी लागली आहे ना. तेव्हा इथे मानसी म्हणते, तात्या मला माहिती आहे मला, पण ते आता पूर्वीचे शैलेंद्र दीक्षित राहिलेले नाही आहेत, ते माझे मामा शैलेंद्र दीक्षित आहेत, ते सुधारले आहेत तात्या, नका काळजी करू. तेव्हा इथे शैलेंद्र दीक्षित येतात आणि म्हणतात की तात्यासाहेब मी मान्य करतो की माझ्याकडून खूप चुका झाल्या होत्या, पण हे बघा या सगळ्याची शिक्षा तुम्ही माझ्या भाचीला देऊ नका. हवं तर मी माफी मागतो तुमची. माझ्याकडून जी चूक झाली, भास्कर प्रभू यांच्यामुळे मला माझ्या चुकीची शिक्षा मिळाली आणि त्यामुळे मी त्यांचे खरं तर आभारच मानतो की मला माझी चूक कळली आणि मी आता परत आलो आहे. पण हे बघा मी आजच परत आलो आहे. त्याच्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की माझ्या मनामध्ये सुद्धा द्वेषाची भावना आहे आणि म्हणून मी इथे तुम्हाला त्रास देण्यासाठी आलो आहे, असं जर तुम्हाला वाटत असेल तर माफ करा, पण मी आत्ताच्या आत्ता निघून जायला तयार आहे. प्लीज मला माफ करा, मी इथे 1 मिनिटसुद्धा थांबणार नाही. तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता मानसी म्हणत असते, नाही असं नका करू मामा. तेव्हा इथे आता तात्या म्हणत असतात, हे बघा तुम्हाला कुठे जायची गरज नाही आहे. तेव्हा मामा म्हणतात, नाही तुम्हाला जर माझ्यामुळे त्रास होणार असेल तर मी नक्की जातो.
तेव्हा इथे तात्या म्हणतात की हे बघा, तुम्ही जर सुधारला असाल, तुम्ही सुधारण्याचा प्रयत्न करत असाल तर मी तुम्हाला अजिबात अडवणार नाही. तुम्ही इथे राहू शकता, तुम्ही मानसीचे मामा आहात, तुम्ही इथे राहा, माझी काही हरकत नाही आहे. पण प्रेक्षकांनो, इथे आता हे सगळेजण मानसीसाठी त्या मामांना घरामध्ये ठेवून घेतात. पण इथे आता मामा आपल्या मुलीसाठी मानसीला तर फसवणार नाही ना, तिच्या तर विरोधात जाणार नाही ना, हे बघणं रंजकदार होणार आहे. तर प्रेक्षकांनो, पुढील भागामध्ये इथे आता जे काही मामा बनून आले शैलेंद्र दीक्षित, हे आपल्या मुलीला गायत्रीला म्हणत असतात की कसं असतं ना बाळा, घर जर उद्ध्वस्त करायचं असेल ना तर आपल्याला घराच्या विरोधात जायचं नसतं. घरातल्या लोकांच्या बाजूने उभं राहून आपण त्यांच्या बरोबर आहोत असं त्यांना दाखवून मग हे घर उद्ध्वस्त करायचं होतं, कळलं का? पण तू आता काळजी करू नको, मी आलोय ना इथे, मी आता सगळं काही उद्ध्वस्त करेन. उद्या बाप्पाचं विसर्जन आहे ना, उद्या बाप्पाच्या विसर्जनाबरोबरच सगळ्या प्रभूंचं सुद्धा विसर्जन कसं काय करतो ना ते बघच तू, असं इथे शैलेंद्र दीक्षित गायत्रीला आपल्या मुलीला म्हणत असतात. आणि तेव्हाच तिथे मानसीसुद्धा बाहेर आलेली असते आणि मानसी त्या दोघांचं बोलणं ऐकण्याचा प्रयत्न करत असते.